ड्रग्सच्या विषयावर सातत्याने गेली 8 ते 9 महिने मी माझी भूमिका मांडत आहे। परंतु या महाराष्ट्राची लेक म्हणून, बहीण म्हणून, शिक्षिका म्हणून अंमली पदार्थांच्या विळख्यात इथली तरुणाई अडकायला नको म्हणून जेव्हा आम्ही भूमिका मांडतो त्या वेळेला एक्साइज मिनिस्टर शंभूराजे देसाई सत्तेच्या बळावर आमचा आवाज बंद करण्याची भाषा करतात। ते आम्हाला धमक्या देतात, अब्रुनुकसानीचे दावे ठोकतात। मात्र आज आलेले जे व्हिडिओ आहेत ते व्हिडिओ बघता एक्साइज खात्याची सगळी आबरू चव्हाट्यावर आलेली आहे। अशा सगळ्या काळामध्ये शंभूराजे देसाई आता आपण कुणावर अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार बरं? माझी थेट मागणी असेल की महाराष्ट्रामध्ये अंमली पदार्थांच्या जो एकूण सुळसुळाट सुरू आहे यामध्ये मंत्री म्हणून त्यावर नियंत्रण करण्यामध्ये, त्याला प्रतिबंध करण्यामध्ये शंभूराजे देसाई हे सपशेल अपयशी ठरले आहेत। सबब त्यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा आणि गेल्या 8 ते 9 महिन्यापासून पुण्यातला एक्साइज अधिकारी श्री राजपूत, ज्यांच्यावर आम्ही अनेक प्रश्न उपस्थित केलेले आहेत, आमदार धंगेकर यांनी तर थेट भ्रष्टाचाराचेही आरोप केलेले आहेत, असा भ्रष्ट अधिकारी कुणाच्या राजकीय मेहरबानीमुळे अजूनही त्या पदावर टिकून आहे, त्याचं निलंबन तर सोडा पण त्याची साधी बदलीही होत नाही। त्या राजपूत नावाच्या अधिकाऱ्याचे निलंबन करून तात्काळ त्याची चौकशी झाली पाहिजे, ही आमची मागणी आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।